बटाटे जे मी 2 बटाटे घेतले आणि याचं आधी मी साल काढून घेतले आणि नंतर मग बारीक तुकडे केले. या पद्धतीने मी तुकडे केलेले जे खूप बारीक बी नाही, मोठे पण नाही केले, मिडियम साईजमध्ये हे मी आता थोड्या वेळात पाण्यात टाकेल आणि नंतर मग एक कढईमध्ये तेल पाणी घेतलं, ते गरम केलं आणि त्यात थोडंसं मीठ टाकून बटाटे नॉर्मल शिजून घ्यायचे, पूर्ण नाही शिजून द्यायचं, बटाट्यांचा कच्चा पण जाऊ द्यायचा, जास्त शिजवायचं नाही. आणि त्यानंतर मग हे शिजून घ्यायचे, म्हणजे पूर्ण बी नाही शिजवायचे आणि जास्त कच्चे बी नाही राहू द्यायचं, त्यांचं फक्त कच्चापणा काढून घ्यायचं. त्यानंतर माझे बटाटे शिजले, त्यानंतर यांना मी थंड पाण्यात टाकेल. तुम्ही बर्फाचे पाणी घेऊ शकता, पण आपलं थंड पाणी पण चालून जाईल. थंड पाण्यात टाकल्यानंतर त्यांची शिजायची ही असते ती बंद होऊन जाते आणि त्यानंतर मग थंड्या पाण्यात टाकल्यानंतर मग मी इथं घेतलेले थोडासा मसाला तयार करूया. तिथं मी इथं कॉर्नफ्लॉवर घेतलं. कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ बी घेऊ शकता, या दोघं मिक्स पण घेऊ शकता. त्यानंतर इथे लाल तिखट, थोडासा नॉर्मल गरम मसाला, हळद, हिंग आणि धण्याची पावडर एवढं सगळं मिक्स करून घ्यायचं, टाकायचं आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ थोडंसं नॉर्मलच टाकायचं, चवीनुसार टाकायचं. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं. इथे तेल वगैरे काहीच टाकायचं नाही, कारण की आपण कोटिंग करायची बटाट्याला, जसं आपण सोयाबीन चिल्ली बनवतो तसं. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मग मी इथं बटाटे टाकेल आणि बटाट्यांना चांगलं ते कॉर्नफ्लॉवर आहे ते लावून घेईल आणि मस्त मिक्स. पण मग बटाटे याच्यात टाकण्याच्या आधी बटाट्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही बघू शकता हे चांगलं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि नंतर मग आता इथं फ्राय करून घेऊया आपण. तर इथं मी दुसरीकडे तेल गरम करायला बी ठेवलेलं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान कोटिंग होऊन गेलेली त्यांना, आणि जेवढी चांगली कोटिंग झाली ते चांगले कुरकुरीत येतात. इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आता मी जसे तेल गरम झालं का मी ते जे बटाटे आपण केलेले आहेत ते टाकून देऊया. हे बघा, या पद्धतीने मस्तपैकी गोल्डन फ्राय होत पण तळून घ्यायचे, मस्तपैकी कुरकुरीत, बाहेरून कुरकुरीत आतमधून मऊसर, किती छान लागतं. त्याच्यावरती थोडासा चाट मसाला वगैरे टाकायचा, खूप छान लागतो. त्यानंतर मग आता हे चांगलं आपण कुरकुरीत तळून घेऊया. तेल गॅस मिडियम ठेवायचं, जास्त पण करायचं नाही आहे. जसं फुल केला तर तुम्ही ते जळून जाते, कारण ते कच्ची बी राहून जाते. त्यानंतर या पद्धतीने मस्तपैकी आता हे गोल्डन फ्राय करून घेऊया. मस्तपैकी बघा किती छान कलर येतोय आपल्या बटाट्याने. हे बघा मस्तपैकी बघा किती छान कलर आलेला आहे. आता हे मी टिश्यू पेपरवर काढून घेते आणि त्यानंतर मग परत दुसरे पण फ्राय करून घेऊया. चला फ्राय करून घेऊया. आणि हे बघा इथं माझे सगळे झालेले तळून झालेले, आणि हे बघा मस्तपैकी आत बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसर झालेले, खूप सुंदर हे झालेले आहेत. खूप म्हणजे, आणि वरून थोडंसं चाट मसाला टाकायचा आणि ती टेस्ट खूप छान वाटते. चाट मसाला कसा का तयार करायचा, मी ते ही रेसिपी खूप लवकर तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ही कुरकुरीत बटाट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.